तेलामध्ये न तळता शंकरपाळे तुम्ही कधी ट्राय केले आहेत का? नसेलच केले, तर आज मी तुमच्यासोबत अशीच रेसिपी शेअर करणार आहे, ज्यामध्ये हे जे शंकरपाळे नेहमी आपण तळून बनवतो, तर आज आपण न तळता हे बनवणार आहोत, म्हणजेच नॉन फ्राईड आपण हे बनवणार आहोत. तर चला, रेसिपी फारशी अवघड नाहीये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब किंवा फॉलो करून घ्या, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओज पोस्ट करते, तेव्हा सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. तर इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप एवढं पाणी, अर्धा कप एवढी साखर आणि अर्धा कप एवढं गावरान तूप. आता ही जी रेसिपी आहे, ही नॉन फ्राईड आहे, ऑइल फ्री नाही. नॉन फ्राईड म्हणजे सगळ्यात शेवटी आपण जी रेसिपी तळतो ती प्रक्रिया आपण यामध्ये केलेली नाहीये. याआधी सुद्धा एक चकलीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला न तळता सुद्धा तुम्ही चकली खूप उत्तम पद्धतीने बनवू शकता अशी रेसिपी शेअर केलेली आहे. परंतु त्या रेसिपीमध्ये तुमचे बरेचसे डाउट्स होते, तर सगळे या रेसिपीमध्ये मी आता क्लिअर करणार आहे. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला घ्यायचा आहे मैदा. साधारणतः 2.5 कप एवढा मी मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ अगदी चिमूटभर 1/4 टी-स्पून तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि जे आपण मिश्रण बनवलं होतं साखर, पाणी आणि तुपाचं, फक्त साखर विरघळेपर्यंत त्याला बॉईल आणायचा आहे आणि त्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे. ते सगळं मिश्रण थंड करून मगच पिठामध्ये आपल्याला घालून याचं पीठ मळायचं आहे. थोडाफार 1-2 टेबलस्पून जो मैदा आहे तो कमी जास्त लागू शकतो. याचं ग्रॅममध्ये जर तुम्हाला प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे, तिथून बघा. तर या ज्या रेसिपी आहेत त्या नेहमीच आपण तळून बनवत असतो आणि त्यामुळे मी विचार केला की चला आपण नॉन फ्राईड करून बघूयात, ज्यामुळे बरेचसे लोक आता हेल्थ कॉन्शियस होत आहेत आणि त्यामुळे न तळता सुद्धा ते रेसिपी एन्जॉय करू शकतात. तर इथे पीठ चांगलं मी भिजवून घेतलेलं आहे आणि नॉर्मली आपण नेहमी शंकरपाळे जसे लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळा मला प्रश्न त्या व्हिडिओखाली, चकलीच्या व्हिडिओखाली सुद्धा आला होता की ही गॅसवर कशी बनवायची. आता गॅसवर तुम्ही करायला गेलात तर तुमचा वेळ जास्त जाणार आहे आणि गॅस सुद्धा बऱ्याच वेळा जास्त वाया जातो, कारण याला डिहायड्रेट व्हायला म्हणजे यातलं पाणी सुकण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे जर तुमच्याकडे ओव्हन ओटीजी असेल तरच तुम्ही ही रेसिपी करू शकता. अदरवाईज सेम रेसिपी वापरून तुम्ही ही तेलामध्ये फ्राय करून सुद्धा वापरू शकता. ही रेसिपी असेल किंवा चकलीची कुठलीही रेसिपी तुम्ही तळून सुद्धा तयार करू शकता. तर बऱ्याच वेळा आपण चिप्स सुद्धा बाहेर खातो की ते नॉन फ्राईड बेक्ड चीज हल्ली मिळतात. तर तसाच हा प्रकार मी इथे करून बघितलेला आहे, कारण इव्हन असं होतं की दिवाळीला सुद्धा आपण खूप सारे तेलकट पदार्थ बनवतो, परंतु तुम्ही तसेच पदार्थ बेक करून सुद्धा बनवू शकता उत्तम पद्धतीने. हे फक्त मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे, कारण जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी खरंच खूप युजफुल ठरणार आहे, कारण बऱ्याच वेळा हेल्थ इश्यू असल्यामुळे बऱ्याच लोकांना या रेसिपी खाता येत नाहीत, तर त्यामुळे हा एक बेक व्हर्जन एकदम मस्त आहे. तर आता शंकरपाळ्याची जी जाडी आहे ती अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे, तुम्हाला आधीच दाखवलेली आहे आणि लहान मोठ्या आकारामध्ये जसे तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत. आणि अजून एक कमेंट अशी मला मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा आली होती की तुम्ही ऑइल न घालता रेसिपी ही करताय, परंतु यामध्ये तर तुम्ही मोहन घातलंय तेलाचं आणि तुपाचं, तर ही ऑइल फ्री रेसिपी नाहीये, एवढं मात्र लक्षात घ्या. ही रेसिपी नॉन फ्राईड आहे फक्त. जी शेवटची तळण्याची जी प्रोसिजर आहे ती आपण इथे स्किप करून बेकिंग केलेली आहे. तर आता इथे मी एक बेकिंग ट्रे घेतलेला आहे आणि त्या ट्रेवर आपल्याला शंकरपाळे जे आहे ते अशा प्रकारे पसरवून घ्यायचे आहेत. एकाच वेळेला आपण खूप मोठा लॉट इथे तयार करू शकतो. जर तुमचा ओव्हन ओटीजी मोठा असेल तर त्यामध्ये खूप छान प्रकारे हे होतात. आणि आपल्याला याला आता बेक करायचं आहे साधारणतः 170 डिग्रीला 15 ते 20 मिनिटं लागतात. आणखीन एक कमेंट मागच्या व्हिडिओला आली होती की एवढा वेळ खूप झाला, तेवढ्या वेळात आम्ही तळून खाऊ. तर ज्यांना तळून खाणं योग्य वाटतं त्यांनी तळून खायचे आहेत. तर इथे 160 डिग्रीला दोन्ही कॉईल ऑन केलेले आहेत आणि साधारणतः 20 ते 25 मिनिटं मी लावलेलं आहे. आणि बेक झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपले शंकरपाळे एकदम मस्त असे तयार आहेत. हो, तेलामध्ये तळल्यानंतर हे जे शंकरपाळे आहेत ते जास्त खुसखुशीत होतात, परंतु जर तुम्हाला बेक करून बनवायचे असेल तर तुम्ही हे असे बनवा किंवा तळून खायचे असेल तर तळून बनवा. तर ही आहे आपली शंकरपाळ्याची रेसिपी. जर तुम्ही चकली बघितली नसेल त्याची रेसिपी तर आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. खूप भारी रेसिपी आहे ती आणि ती सुद्धा बेक करून तुम्ही खूप छान प्रकारे एन्जॉय करू शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.